गुन्हेगारी जगताला आणि संपूर्ण शेतकरी वर्गाला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। एका 64 वर्षीय ज्येष्ठ आणि निष्पाप शेतकऱ्याला आपल्या प्रेमाच्या आणि सौंदर्याच्या खोट्या जाळ्यात ओढून म्हणजेच हनी ट्रॅप मध्ये अडकवून तब्बल 69 ते 70 लाख रुपयांची प्रचंड रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आलाय। आरोपींनी या वृद्ध शेतकऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि त्याची संपूर्ण जिंदगी बर्बाद करण्याची प्रत्यक्ष धमकी दिली होती। या मानसिक दडपणाखाली आणि समाजात होणाऱ्या संभाव्य बदनामीच्या भीतीनं पीडित शेतकऱ्यानं आपली कष्टाची आणि जमीन विकून आलेली आयुष्यभराची पुंजी आरोपींच्या हवाली केली। अखेर छळाला कंटाळून आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर या शेतकऱ्यानं पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली। पीडित शेतकऱ्यानं दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून अमरावती येथील नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी पती आणि पत्नी विरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनं संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात प्रचंड खळबळ उडाली आहे। मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ज्येष्ठ नागरिक कसे सुरक्षित राहिलेले नाहीत यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण, नेमका कसा शेतकरी यात गोवला गेला, ही महिला शेतकऱ्याच्या संपर्कात कशी आली, या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। या संपूर्ण प्रकरणाची पाळमुळं तपासली असता हा संपूर्ण कट अत्यंत पद्धतशीरपणे आणि नियोजनबद्ध रीतीने रचला गेल्याचं दिसून येतंय। पीडित 64 वर्षीय शेतकरी हा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंवा लगतच्या ग्रामीण भागात राहणार आहे। हा शेतकरी आपल्या कामासाठी नेहमी अमरावती शहरातील गाडगेनगर आणि आसपासच्या परिसरात येत जात असायचा। या प्रवासादरम्यान त्याची ओळख अमरावती शहरात मोबाईल रिचार्ज आणि त्यासंबंधीचं साहित्य विक्रीचं दुकान चालवणाऱ्या एका दाम्पत्याशी झाली। शेतकरी आपल्या मोबाईलमध्ये रिचार्ज करण्यासाठी आणि इतर तांत्रिक कामांसाठी या दुकानात नियमित जात होता। तिथेच त्याची भेट या दुकानातील मुख्य महिला आरोपीशी झाली। सुरुवातीला अत्यंत व्यावसायिक आणि साध्या वाटणाऱ्या या भेटीचं रूपांतर हळूहळू संवादात झालं। महिला आरोपीनं अत्यंत गोड बोलून आणि सहानुभूती दाखवून या ज्येष्ठ शेतकऱ्याचा विश्वास संपादन करायला सुरुवात केली। ती शेतकऱ्याशी वारंवार मोबाईलवर बोलू लागली आणि त्याच्या घरगुती तसंच आर्थिक परिस्थितीची माहिती काढू लागली आणि या संवादातूनच या भयानक हनी ट्रॅपच्या खेळाची सुरुवात झाली, ज्याची पुसटशी कल्पनाही या वृद्ध शेतकऱ्याला नव्हती। काही महिने नियमित संपर्क राहिल्यानंतर आरोपी महिलेनं अत्यंत हुशारीनं आर्थिक अडचणीचं नाटक उभं केलं। तिने आपल्या घरगुती गरजांचं कारण पुढे करत पीडित शेतकऱ्याकडे अत्यंत लहान रकमेची म्हणजेच अवघ्या 10,000 रुपयांची उसनवारी मागितली। शेतकरी स्वभावानं अत्यंत सरळ आणि मदतीला धावून जाणारा असल्यानं त्यानं कोणताही संशय न घेता त्या महिलेला रोख 10,000 रुपये उसने दिले। हीच ती वेळ होती जिथे आरोपी महिलेनं शेतकऱ्याला आपल्या पूर्णपणे नियंत्रणात घ्यायला सुरुवात केली होती। पैसे दिल्यानंतर महिलेनं शेतकऱ्याप्रती कमालीची कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याच्याशी अधिक जवळीक साधली। या पैशांच्या देवाणघेवाणीनंतर त्यांच्यातील भेटीगाठींचं प्रमाण कमालीचं वाढलं। आरोपी महिलेनं आपल्या मायाजालात या वृद्ध शेतकऱ्याला अशा प्रकारे ओढलं की शेतकऱ्याला तिच्या हेतूंवर कधीच शंका आली नाही। या काळात त्यांच्यामध्ये संमतीनं आणि शारीरिक जवळीक निर्माण झाली। मात्र हा सर्व प्रकार संमतीचा नसून आरोपी महिलेचा आणि तिच्या पतीचा शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक गर्तेत ढकलण्याचा एक पूर्वनियोजित कट होता, हे नंतर समोर आलं। पोलीस तपासातून समोर आलेल्या सर्वात महत्त्वाच्या माहितीनुसार आरोपी दाम्पत्य हे केवळ किरकोळ पैशांसाठी हा खेळ खेळत नव्हतं। या पीडित 64 वर्षीय शेतकऱ्यानं वर्ष 2020च्या सुमारास आपली वडिलोपार्जित शेतजमीन एका मोठ्या व्यवहारात विकली होती आणि या जमीन विक्रीच्या व्यवहारातून पीडित शेतकऱ्याला सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपयांची प्रचंड मोठी रक्कम मिळाली होती। ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होती आणि त्यानं काही पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले होते। मोबाईल रिचार्जच्या दुकानात होणाऱ्या गप्पांमधून आणि जवळीक वाढल्यानंतर आरोपी महिलेला या जमीन विक्रीच्या व्यवहाराची आणि शेतकऱ्याकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेची पूर्ण माहिती मिळाली होती। शेतकऱ्याकडे इतका मोठा पैसा आहे हे समजताच आरोपी महिला आणि तिच्या पतीने मिळून त्याला पूर्णपणे लुटण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा मास्टर प्लॅन तयार केला। एकदा शेतकऱ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आरोपी महिलेचं रूप पूर्णपणे बदललं। तिने आणि तिच्या पतीने मिळून शेतकऱ्याला थेट धमकावायला सुरुवात केली। आरोपी महिलेनं पीडित शेतकऱ्याला सांगितलं की जर त्याने मागितलेली रक्कम दिली नाही तर पोलिसात जाऊन त्याच्या विरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार दाखल करेन। आरोपी पती पत्नी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी शेतकऱ्याला अत्यंत मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली।
आम्ही तुझी समाजात अशी बदनामी करू की तुला कुठेही तोंड दाखवायला जागा उरणार नाही, तुझी संपूर्ण जिंदगी बर्बाद करून टाकू, तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणू, अशा अत्यंत गंभीर आणि भयानक धमक्या आरोपींकडून दिल्या जाऊ लागल्या. हनी ट्रॅपमध्ये वाहून जात असल्याचं पाहून शेतकऱ्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. मात्र आरोपींचा पैशांचा हाव काही केल्या कमी होत नव्हता. जवळपास 70 लाख रुपये गमावल्यानंतरही आरोपी पती पत्नीकडून सातत्यानं पैशाची मागणी सुरूच होती आणि धमक्यांचं प्रमाणही वाढत होतं. आणखी पैसे न दिल्यास थेट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची अंतिम धमकी आरोपींनी दिली. अखेर सहनशक्तीची मर्यादा संपल्यानं आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे दिवाळखोरी निघण्याच्या मार्गावर आल्यानं या ज्येष्ठ शेतकऱ्यानं आपल्या कुटुंबातील अत्यंत विश्वासू व्यक्तींशी चर्चा केली आणि कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला. पीडित शेतकऱ्यानं 11 मे 2026 रोजी रात्री उशिरा अमरावती येथील नांदगाव पेठ पोलीस ठाणं गाठलं. तेथे त्यांना आपल्यासोबत घडलेला हा संपूर्ण भयानक प्रकार आणि गेल्या 4 वर्षातील छळाची हकीकत पोलिसांना सविस्तरपणे सांगितली. शेतकऱ्याची आपबीती ऐकून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. पोलिसांनी तातडीनं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शेतकऱ्याच्या अधिकृत लेखी तक्रारीवरून आरोपी महिला आणि तिच्या पतीविरुद्ध खंडणी, ब्लॅकमेलिंग, फसवणूक आणि धमकावणं यांसारख्या विविध गंभीर गुन्हेगारी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जे फिर्यादी आहे धर्माळे त्यांची 2020 मध्ये एका महिलेशी ओळख झाली. ओळखीतून त्यांचे प्रेम संबंध आणि शरीर संबंध प्रस्थापित झाले. नंतरच्या काळात त्या महिलेनी हे संबंध माझ्या घरी कळले तर आपल्याला अडचणीचे होईल असे सांगून आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा याबाबत त्याला धमकावून त्यांच्याकडून वेळोवेळी असे रोख, कॅश किंवा चेकद्वारे आणि बँकेत भरण्याद्वारे असे जवळजवळ 69 लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहे. आणि याबाबत सुद्धा त्यांना आणखीन पैसे दे, नाहीतर मग तुझी सार्वजनिकरित्या बदनामी करू, पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल करू, अशा पद्धतीने विविध धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत आणि अजूनही त्यांना ते पैसे मागत होते. अन्यथा तुझ्यावर बदनामी करू, केस दाखल करू अशी धमकी दिल्याने सदरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याला तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी संबंधित पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. नांदगाव पेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करताच तपासाची चक्र अत्यंत वेगानं फिरवायला सुरुवात केली. पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांना आरोपींना दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमधील धनादेशांचे रेकॉर्ड आणि बँक स्टेटमेंट गोळा करायला सुरुवात केली, जेणेकरून पैशांच्या व्यवहाराचे भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर करता येतील. यासोबतच आरोपींच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि त्यांच्या दुकानातील हालचालींची माहिती घेतली जाते. अमरावतीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पेठ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. या हनी ट्रॅपच्या रॅकेटमध्ये अमरावती शहरातील किंवा जिल्ह्यातील इतरही काही लोकांचा समावेश आहे का? तसंच या आरोपी दाम्पत्याने यापूर्वी अशाच प्रकारे इतर कोणत्या श्रीमंत व्यक्तीला किंवा शेतकऱ्याला आपलं शिकार बनवलंय का? या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.